आणि मूर्ती कशी वाटली ते सांगा. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ आहे एकादशी आणि द्वादशीचा. तर सकाळी या पद्धतीने साफ करावंच लागतं. आता पावसाळा सुरू आहे तर कारण पूर्ण चिखल असं माती माती येते याच्यावर. तर या बाजूची त्या बाजूची या बाजूची तरी कमी करावी लागते. आणि बाहेर पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे रिची कंटाळलेला आहे तर तो असा बसतो, कधी घरात बसतो. आणि एक दोन ताईच्या कमेंट आहे की रिचीला रोज दाखवायचा. सकाळचाच व्हिडिओ सुरू केलेला आहे. हा एकादशीचा आहे आणि द्वादशी, कारण एकादशीच्या दिवशी एवढं काही टाकण्यासारखं नव्हतं त्याच्यामुळे 2 दिवसाचा आहे. रांगोळी बाहेर काढणं तर शक्य नाही कारण पाऊस कंटिन्यू चालूच आहे. तर दरवाजामध्ये छोटीशी काढत असते. इकडे याचं चालू होतं निरीक्षण. येणारे जाणारे सगळ्यांकडे लक्ष ठेवतो. पाऊस चालू असल्यामुळे त्याला काही तिकडे जाता नाही येत. आता पूर्ण स्वच्छ झालं. तांब्याचे जे भांडे आहे ते खूप खराब होतात. आमच्या इकडे हार्ड वॉटर आहे, म्हणजे क्षाराचं जे पाणी आहे खूप क्षार आहे या पाण्यामध्ये. त्याच्यामुळे किती पितळचे तांब्याचे जे भांडे आहे किंवा स्टीलच्या भांड्यावर पण सुद्धा असं पांढरं होऊन जातं सर्व, काही दिवस जर लक्ष नाही दिलं तर. तांब्या पितळचे तर खूप खराब होतात. आणि घासताना पितांबरीने जर घासलं तर खूप वेळ लागतो याला. पितांबरी तर वापरते, पितांबरी किंवा भैया पावडर दोन्हीपैकी कोणतीही पावडर वापरते मी. पण त्याच्या अगोदर जे लिंबाचं करून ठेवलेलं असतं त्याचा स्पेशल व्हिडिओ पण केलेला होता मी. लिंबू आणि मीठ एकत्र करून ठेवायचे, जे खराब झालेले लिंब असतात घरामध्ये शिल्लकचे. आता माझ्याकडे झाडं आहे त्याच्यामुळे मी जसे वाटले तसे टाकते त्याच्यामध्ये. पण तुमच्याकडे जर समजा झाड वगैरे नसतील, मार्केटमधून लिंब आणल्यानंतर काही लिंब उरतात घरामध्ये, तर ते मीठ आणि लिंबू एकत्र करून ठेवायचं. त्याच्यानंतर काही दिवस झाल्यानंतर ते मुरल्यासारखं होतं तर मिक्सरमध्ये त्याला काढून ठेवायचं. अगोदर लिंबाने घासलं, जास्त घासायची आवश्यकता पडत नाही. आणि जर नुसतं लिंबानंच जर घासून ठेवलं तर त्याला डाग पडतात. तर त्याच्यानंतर पितांबरी किंवा भैया पावडर, जी काही पावडर तुमच्याकडे असेल ती यूज करायची, ती घासते. आणि त्याच्यानंतर परत आपलं जे भांडे घासायचं साबण वगैरे असतं त्यानं पण एकदा त्याच्यावरून घासून घेते. म्हणजे थोडासा जे लवकर खराब होणार असतं ते थोडं उशिरा होतं. आणि चांगल्या अशा नरम कपड्याने पुसून जर ठेवलं तर जास्त दिवस ते इकडे टिकतच नाही म्हणा, कारण खूप पाणी खराब आहे. त्याच्यामुळे नेहमी घासतच राहावं लागतं. आणि हे जे पाणी वापरलेलं आहे मी ते हे आरोचं पाणी आहे. तरी पण जे रोज थोडेसे हात लागतातच आपल्याला साध्या पाण्याचे. आणि वातावरणही थोडंसं खराब आहे त्याच्यामुळे खूप लवकर खराब होतात हे भांडे. आणि अंगणामध्येच फुलांचे झाडं आहे तर थोडेफार फुलं तोडले. आणि त्याच्यानंतर देवाची देवपूजा. तर फुलं रोज मला तोडायची गरजच नाही हे घरी असले की, कारण तेच त्यांची सकाळची पूजा त्यांची असते. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे मी घालते, पण फुलं तोडणं, अगरबत्ती, दिवा जे काही आहे ते त्यांची पूजा पण असते सकाळी. आणि त्याच्यानंतर केली पूजा. तर पूजा माझं देवघर बऱ्याच जणींना खूप आवडतं, पण रोज तर दाखवणं काही शक्य होत नाही. रोज तेच जर दाखवलं तर त्यांना पण बोर होऊन जाईल. तर एखाद्या वेळेस ज्या दिवशी असं वाटलं त्या दिवशी दाखवलं जातं. तर पूजा इथे कंप्लीट झाली. पूजा करायच्या अगोदरच मी रताळं उकडायला टाकलेले होते. कुकरमध्ये नाही उकडत मी, कारण कुकरमध्ये काय होतं बऱ्याच वेळा जास्त जर उकडलं गेलं तर त्याची पूर्ण चव खराब होऊन जाते. तर थोडेसे कमीच पाहिजे, त्याच्यामुळे ते चवदारही लागतात आणि खायला पण चांगले लागतात. आणि याच्यासोबत आम्ही साखर घेऊन खातो, छान लागतात. बरेच जणी ते थोडंसं शिजवून वगैरे करतात तर ते पाहिलं मी करून, मला नाही आवडलं. तर ते सकाळी केलेलं होतं. आणि संध्याकाळी साबुदाण्याचे वडे केले. तर एकादशीच्या दिवशी जास्त काही म्हणजे फराळाचं नसतंच मला, सकाळी थोडंसं आणि संध्याकाळी. तर साबुदाण्याचे वडे तर सर्वच जणींना माहिती आहेच, पण मी अगदी साधे करत असते. बटाटा वगैरे काही नाही टाकत मी, मला काही आवडत नाही तो. तर साबुदाणा चांगला भिजवून घेते आणि तो मिक्सरमध्ये 1-2 वेळा फिरवून घेते आणि त्याच्यानंतर शेंगदाणे आणि लाल मिरच्या
ह्या पण मिक्सरमध्येच फिरवून घेते वेगळ्या, आणि त्याच्यानंतर ते वडे करते. तर ह्याच पद्धतीचे आवडतात. बाकी आवडीनुसार बऱ्याच जणी वेगवेगळं, काही कोणी भगर सुद्धा वापरतात याच्यामध्ये, त्याच्यानंतर बटाटे पण वापरतात, पण मला ते बटाट्याचं नाही आवडत, आवड असते शेवटी. आणि त्याच्यानंतर हे तळून घेतले, गरम गरमच चांगले लागतात, दह्यासोबत खूप चांगले लागतात. ते चांगले तळून घेतले हे, आणि हे एकादशीचं फराळाचं झालं. आणि माझे चालू होते वडे करणं इकडे, आणि रिचीचं इकडे चालू होतं. त्याला थोडंसं खेळायला पाहिजे, त्याच्या ज्या वस्तू आहेत त्या त्याच्याच आहेत, त्याला कोणीच नाही घेतलं पाहिजे असं म्हणणं आहे त्याचं. आहे द्वादशी, आणि द्वादशीला तसं जर पाहिलं तर वाघाट्याची भाजी करतात, इकडे वाघाट म्हणतात. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नावं असू शकतात त्याचं ते फळ. पण हे बरेच वर्ष झाले आता हे जातात पंढरपूर वारीला, त्याच्यामुळे ती भाजी जेव्हा हे असायचे, समजा पंढरपूरला जात नव्हते तेव्हा ते कुठूनही शोधून आणायचे आणि ती भाजी करायची, मी प्रसाद म्हणून व्हायचे ते. पण आता ते नाही आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये मी काही जात नाही आणि ती काही भाजी होत नाही. त्याच्यामुळे जे काही आपलं साधा आहे स्वयंपाक तोच असतो. तर ते आज परत येतातच, परवा दिवशी गेले, काल दर्शन तर नाही होते ते, पण कळसाचं वगैरे दर्शन घेतात आणि लगेच परत निघतात, कारण सुट्ट्याही नसतात आणि त्यातल्या त्यात 4-5 दिवस तिथं राहणं ते शक्य नसतं या दिवसामध्ये. तर ते आता परत निघालेलेच आहे, जवळपास आलेलेच आहे म्हटलं चालतं. तर स्वयंपाक करणार आहे मी, बाफळ्या करणार आहे आज. जे गव्हाचं जाडपीठ आहे तर ते अगोदरच दळून ठेवलं होतं. जाडपीठ जर नसेल तर जाड रवा सुद्धा घेतात बऱ्याच जणी, पण मी जाडपीठच जे बाफळ्यासाठी किंवा रोडग्यासाठी करतो आपण. बाफळ्याला बऱ्याच भागामध्ये बिट्ट्या सुद्धा म्हणतात, इकडे पण म्हणतात, काही जण बिट्ट्या म्हणतात, काही बाफळ्या म्हणतात, वेगवेगळे नावं आहे त्याची. पदार्थ एकच असतो, फक्त नावं वेगळे असतात. आणि भांडी आहे 2-3 चहाचे वगैरे पडलेले आहे तिथे. तर बाफळ्या करणार आहे. आणि प्रसादासाठी जे वाघाटा आहे ते तर काही मिळालं नाही, दारावर तर काही येतच नाही, आणि मार्केटमध्ये जाऊन काही मिळत नसते. जाडपीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बेसन छान होतात. बेसन अंदाजे 2-3 चमचे घ्यायचं. याच्यामध्ये मक्काचं जे मक्का आहे दळताना ते पण टाकतात, ते पण छान लागतं. आणि थोडासा ओवा आणि मीठ थोडं जास्त टाकायचं. आणि भिजवताना खूप घट्ट भिजवून घ्यायचं. हे पंढरपूरला वारीला गेलेले होते, ते आले 12-12:30 वाजता, आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे झाले.
त्यांनी प्रसाद वगैरे ते आणतातच. ते मागच्या वर्षी आणला होता तो दगडाचा खलबत्ता, जो वापरते मी, छान आहे. आणि यावर्षी ही मूर्ती आहे. अजून काढली तशी पितळची मूर्ती आहे देवाऱ्यामध्ये, पण देवाऱ्यामध्ये नाही ठेवायची. इथे राधाकृष्णाचं आहे, इथेच ठेवायचा विचार आहे. पाहू आता कुठे ठेवल्या जाते. देवघरामध्ये आहे पितळची मूर्ती माझी. मला ना मूर्ती लहान असो किंवा मोठी असो त्याचं नाही वाटत काही, पण त्याचे जे नागडोळे आहे, काही काही मूर्तीचे असे म्हणजे वाटतच नाही की आकार आहे म्हणून. नागडोळे चांगले आणि थोडीशी कशी रेखीव पाहिजे. तर असं पाहिल्यानंतर असं वाटलं पाहिजे प्रसन्न एकदम की नाही बा आहे काहीतरी. तर ही पण तशीच आहे, छान आहे. नागडोळे पण चांगले आहे. आणि रामकृष्ण हरी. तर एकादशीचा द्वादशीचा एकादशीला टाकण्यासारखं काही नव्हतं, कारण आम्ही दोघीच जणी होतो. आणि रिचीचं त्याचं काय, त्याचं खाणं असतं वेगळं. तर त्याच्यामुळे एकादशीच्या दिवशी फराळाचं म्हणाल तर काही एवढं केलं नव्हतं. आपलं जे साबुदाण्याची खिचडी म्हणतात काही भागामध्ये, आमच्या इकडे उसळ म्हणतात. तर ती श्रेयाला काही आवडत नाही, त्याच्यामुळे ती काही केली नव्हती काल. आणि वडेच केले होते. सकाळी रताळ वगैरे खाल्ले. त्याच्यानंतर तिचा क्लास ते चालू असतात, तर त्याच्यामुळे खाण्याकडे तिचं जास्त लक्षही नसतं. आणि आज सकाळी मोकळ्या वगैरे केल्या होत्या. तर याच पद्धतीने हा व्हिडिओ आता कंप्लीट झाला. कसा वाटला आणि मूर्ती कशी वाटली ते पण सांगा. भेटू परत पुढील व्हिडिओ. आणि हे व्हिडिओ तुम्हाला बरेच जणींना आवडून राहिले, तर आता असेच टाकत जाईल. म्हणजे थोडंसं काही जणींचं जे छोटे व्हिडिओ टाकायचे मी, ते काहींना आवडत होते, पण काहींचं अजिबातच म्हणजे की नाही ताई असेच व्हिडिओ पाहिजे. तर आता असेच टाकत जाईन घरातले काही, आणि थोडंफार तर असतंच आपलं. तर हा कसा वाटला आणि मूर्ती कशी वाटली ते सांगा कमेंटमध्ये. भेटू परत. धन्यवाद.